नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। बहुपर्यायी प्रश्न बघतो इयत्ता 10वी गणित भाग 1 चे। येत्या काळामध्ये कदाचित जर परीक्षा घेतली बोर्डानं बहुपर्यायी प्रश्न पत्रिका किंवा एखादी बहुपर्यायी परीक्षा घेतली किंवा तुमच्या शाळेमध्ये बहुपर्यायी परीक्षा जर घेतली येत्या काळामध्ये तर उपयुक्त ठरू शकतात हे प्रश्न। किंवा त्याचबरोबर इयत्ता 11वीची जी प्रवेश परीक्षा घेतली जाऊ शकते येत्या काळामध्ये तर त्या प्रवेश परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतील। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहिलेले आहेत आणि आज आपण जवळपास 20 ते 21 म्हणजे जवळपास 40-41 टोटल प्रश्न आहेत गणित भाग 1 चे मित्रांनो। तर आज आपण 21 पासून पुढचे प्रश्न बघूयात, परंतु 20 जे प्रश्न आहेत अगोदरचे ते तुम्ही पहा। ते पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती मागची व्हिडिओ पहा ज्याच्यामध्ये 20 प्रश्न आहेत। आणि त्याचबरोबर ते मागचे 20 आणि आजचे जवळपास 20-21 एकूण 41 जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची PDF फाईल जर तुम्हाला हवी असेल तर त्या PDF फाईलसाठी सुद्धा या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही PDF फाईल जी आहे ती डाउनलोड करू शकता या प्रश्नांची, म्हणजे तुम्हाला सराव करायला खूप सोपं जाऊ शकतं। ठीक आहे, तर आपण आता सुरू करूयात, पुढे जाऊयात। परंतु पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, नवीन असाल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तर बघा प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न काय आहे? पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? ऑप्शन आहे 464, 465, 462 का 461। आता नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या कशा असतात आपल्याकडे? 1 2 3 4 डॉट डॉट डॉट। आता 30 संख्यांची बेरीज म्हणजे तुम्हाला S30 काढायचं आहे। लक्षात घ्या, SN चं सूत्र, ज्यावेळेस बेरीज हा शब्द येतो त्यावेळेस आपण SN चं सूत्र वापरायचं असतं। आता यामध्ये तुम्हाला A ची किंमत किती मिळणार बाबा? A म्हणजे पहिलं पद जे आहे तुमच्याकडे 1 आहे आणि D ची पण किंमत काय असणार आहे? 2तून 1 गेला 1, तुमच्याकडे D ची किंमत जी आहे ती सुद्धा तुमच्याकडे या ठिकाणी 1च आहे। ठीक आहे, म्हणजे A बरोबर 1, D बरोबर 1। आता आपण काय करू? SN चं सूत्र वापरू आणि S30 काढू। SN बरोबर काय? N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले D कंस पूर्ण। S30 काढायचं आहे, पहिल्या 30 संख्यांची बेरीज काढायची। मग S30 काढण्यासाठी Nच्या जागेवर मी लिहिलं 30/2 कंसात लिहिलं 2 गुणिले A, 2 गुणिले A ची किंमत 1 आहे म्हणून 1 लिहिलं, अधिक N किती? 30 आहे, S30 काढतोय म्हणून Nच्या जागेवर तुम्ही 30 लिहा, वजा 1 आपल्या जागेवर गुणिले D ची किंमत पण 1च आहे। आता इथं 30ला 2ने भाग लावलं 15 आलं, कारण 30च्या निम्मे 15 येतात। पुढे 2 1 2 अधिक 30तून 1 गेले 29 गुणिले 1, 15 आपल्या जागेवर कंसात 2 गुणिले 2 अधिक 29 1 29 आले। आता 15 गुणिले 29 आणि 2 किती झाले? 31। आता 31 गुणिले 15 करा, 15 1 15 चे 5 आजच्याला 1, 15 त्रिक 45 आणि 5 1 किती झाला? 46, म्हणजे 465 आहे का बाबा? यस, बी ऑप्शन जो आहे जो करेक्ट आहे, जिथं 465 उत्तर येते। तर अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता। प्लीज स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर तुमच्याकडे एक सेव्ह करून राहू शकतं, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार नंतर। ओके, कसं आलं उत्तर हे बघण्यासाठी। यानंतर प्रश्न क्रमांक आपण दुसरा बघूयात। दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये बघा T7 बरोबर 4 आहे। T7 म्हणजे 7वे पद जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 4 आणि D ची किंमत दिली। बघा दुसऱ्या प्रश्नात T7 बरोबर 4 आहे, D बरोबर माझ्याकडे वजा 4 आहे, तर A ची किंमत काढायची। आता T7 दिले ना, म्हणजे तुम्हाला TN चं इथं सूत्र कुठलं वापरणार तुम्ही? तर T7 दिलंय म्हणजे TN चं सूत्र वापरा। TN चं सूत्र वापरलं की ऑटोमॅटिक उत्तर मिळेल। बघा कसं, TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D, हे सूत्र लिहिलं। आता याच्यात किमती टाका। TN म्हणजे T7 काढायचं आहे, T7 लिहा। A ची किंमत माहिती नाही, N ची किंमत किती? T7 काढतोय म्हणून 7 वजा 1 गुणिले D ची किंमत किती? वजा 4 आहे। T7 ची किंमत किती? 4 आहे म्हणून इथं लिहिलं 4। A आपल्या जागेवर 7तून 1 गेले 6 राहिले गुणिले आपले वजा 4, 4 आपल्या जागेवर, A आपल्या जागेवर 6 चौक 24 वजा आहे म्हणून वजा 24। हे वजा 24 आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले अधिक 24, कारण A ची किंमत काढायची म्हणून A ला म्हणायचं बाबा तू तिथंच थांब। हे वजा 24 आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले अधिक 24, म्हणजे 4 अधिक 24 बरोबर A।
मग ए बरोबर किती 24 आणि 4 झाले 28, म्हणजे ए ची किंमत 28 आहे का कुठं? यस, डी जो आहे ऑप्शन करेक्ट आहे 28. तर हा प्रश्न असा सोडू शकतो. टीएनचं सूत्र, हे जे काही प्रश्न आहेत ना अंकगणिती श्रेणी या प्रकरणावर आधारित, त्याच्यामध्ये फक्त टीएन आणि एसएन ही दोनच सूत्र महत्त्वाची आहेत आणि खूप सोपी आहेत. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 3 आपण या ठिकाणी बघू. तुम्ही मध्ये मध्ये स्क्रीनशॉट मारून घेत जा मित्रांनो, थोडीशी व्हिडिओ वाटलंच तर परत मागं घ्या, कारण उपयोगी पडेल तुम्हाला हे स्क्रीनशॉट. आता पुढचा प्रश्न क्रमांक 3 बघा. तिसऱ्यात काय दिलंय? एका अंकगणिती श्रेणीसाठी ए बरोबर 3.5 आहे बरं का. ए बरोबर 3.5, डी बरोबर 0, तर टी एन बरोबर किती? ए ची किंमत दिली आहे, डी ची किंमत दिली आहे, टी एन काढायचं आहे. लिहून टाका टी एनचं सूत्र. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. बघा ए ची किंमत किती? 3.5 आहे, एन ची किंमत माहिती नाही, वजा 1 गुणिले डी ची किंमत किती? 0. ठीक आहे. आता 3.5 आपल्या जागेवर एन वजा 1 ला जर 0 ने गुणलं तर उत्तर किती येतं? 0 येतं. म्हणून 3.5 अधिक 0 किती झाले? तुमचे 3.5च झाले. 3.5 आहे का? यस, बी करेक्ट आहे 3.5. फरक सारखा असेल तुमच्याकडं 0च असेल फरक. डी जर 0 असेल तर टी एनची किंमत आणि ए ची किंमत सारखी असते. यानंतर पुढचा प्रश्न काय की एका अंकगणिती श्रेणीची पहिली 2 पदे वजा 3 आणि 4 आहे, तर टी 21 काढा, म्हणजे तिचं 21वे पद काढा. म्हणजे इथं पण आपल्याला टी एनचं सूत्र वापरायचं आहे. याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता तुम्ही. ओके. आता पुढचा चौथा प्रश्न पण सोपाच आहे, सगळे प्रश्न तसे सारखेच आहेत. पुढचा प्रश्न बघा, 4 नंबरचा प्रश्न, ज्यात दिलंय अंकगणिती श्रेणीची पहिली 2 पदे वजा 3 आणि 4 आहे. ओके, तर टी 21 काढा. आता यामध्ये ए बरोबर किती मला सांगा? टी 21 काढायचं. चला 21वे पद काढायचे. टी 21 म्हणजे 21वे पद काढायचे आहे. ए बरोबर किती याच्यामध्ये? ए बरोबर हे आपले वजा 3. ठीक आहे, ए ची किंमत वजा 3 आहे. आणि डी बरोबर किती? 4 वजा 3. या दोघांमधला फरक किती? 4 वजा 3. 4 वजा अधिक 3, 4 आणि 3 किती? 7. म्हणजे आपला डी बरोबर किती? 7 आणि ए बरोबर वजा 3. यावरून आता आपल्याला टी 21 काढायचं आहे. 21वे पद काढायचं म्हणजे काय करायचं आहे? टी 21 काढायचं आहे. मग त्यासाठी टी एनचं सूत्र लिहा, ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. ओके, हे सूत्र लिहिलं. टी एनच्या जागेवर टी 21 काढायचं आहे. ए ची किंमत किती? वजा 3 आहे, अधिक एन ची किंमत किती? टी 21 काढतोय म्हणून इथं आपण 21 लिहिली. वजा 1 आपल्या जागेवर जसेच्या तसे. ठीक आहे. गुणिले डी ची किंमत किती बाबा? 7 आहे, म्हणून इथं 7 लिहून टाकले. वजा 3 आपल्या जागेवर 21 1 गेले 20 राहिले, गुणिले आपले 7 आपल्या जागेवर. 21 1 गेला 20 आले आणि 7 आपल्या जागेवर. वजा 3 आपल्या जागेवर आणि 7 त्रिक किती झालं? सॉरी 7 दुने 14, म्हणून 20 7 140. आता इथं वजा अधिक का होतं? वजा बाकी. 140 मधून 30 गेले 137, 137. हाय का बाबा? टी 21 ची किंमत 137. या सी ऑप्शन करेक्ट आहे. ते एकदम सोपे प्रश्न आहेत, हे काय अवघड नाही मित्रांनो, एकदम चिंदी प्रश्न आहेत. स्क्रीनशॉट मारून घ्या. फक्त टी एनचं सूत्र वापरलं आपण, बाकी काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावला. आता आपण पुढचा प्रश्न बघू, 25 नंबरचा. सॉरी मी चौथा लिहिला इथं, पण 25 नंबरचा आपण प्रश्न बघतोय. 1 2 3 4 करत बसलोय मी, पण आपण पुढचा प्रश्न क्रमांक हा 24 झाला. आता 25 नंबरचा बघू. ओके, म्हणजे आपला 5वा प्रश्न आजचा. यात काय आहे की एका अंकगणिती श्रेणीसाठी डी बरोबर 5 आहे, तर टी 18 वजा टी 13 ची किंमत काढा. अरे बापरे, डी बरोबर तुम्हाला 5 दिलंय, तर आपल्याला काय करायचं आहे? टी 18 वजा टी 13 ची किंमत काढायची. आता याच्यामध्ये अगोदर टी 18 काढा आणि मग टी 13 काढा आणि दोघांची वजाबाकी करा. या दोघांची वजाबाकी काय येईल? 5 येईल, 20 येईल, 25 येईल का 30 येईल? ते बघू आपण. पहिलं टी एनचं सूत्र वापरा, बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. हे टी एनचं सूत्र आहे, ते वापरायचं. याच्यावरून पहिलं टी 18 काढू. ए ची किंमत आपल्याला नाही माहिती, एन ची किंमत 18 आहे म्हणून 18 वजा 1 जसेच्या तसे, आणि डी ची किंमत 5 आहे. बरोबर ए आपल्या जाग्यावर अधिक 18तून 1 गेले 17 आणि गुणिले हे आपले 5. मग ए अधिक 17 पंचे किती? 85. 17 पंचे आपल्याकडे 85, म्हणजे टी 18 बरोबर ए अधिक 85 आलं. त्याचप्रमाणे टी 13 काढा. ए आपल्या जाग्यावर, एनच्या जाग्यावर लिहा 13, वजा 1 आपल्या जाग्यावर, गुणिले डी ची किंमत 5. ए आपल्या जाग्यावर जसाच्या तसा, 13तून 1 गेले 12,
गुणिले आपले 5 बरोबर ए अधिक 12 पंचे आले 60 ए अधिक 60 म्हणजे T18 बरोबर ए अधिक 85 आणि T13 बरोबर ए अधिक 60. आता काय करायचं आहे तुम्हाला T18 वजा T13 काढायचं आहे. T18 वजा T13 किती येते बघा. T18 किती ए अधिक 85 आणि वजा काय करायचं T13 किती ए अधिक 60 ए अधिक 60. आता बघा ए अधिक 85 आपल्या जागेवर हे वजा आहे म्हणून आतली चिन्ह बदलले वजा ए आणि वजा 60. बघा अधिक ए वजा ए गेले 85 मधून 60 गेले 85 वजा 60 तुमच्याकडे आलं 25 85तून 60 गेले 25 आले. मग आता 25 आहे का यस सी जो आहे ऑप्शन तो 25 आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. इथं पण TN थोडंसं आपल्याला आपलं डोकं सुद्धा वापरता आलं पाहिजे. ओके तर बघा मित्रांनो 26 नंबरचा प्रश्न बघा 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज किती. इथं बेरीज आली. ज्यावेळेस बेरीज हा शब्द येईल त्यावेळेस आपण SNचं सूत्र वापरायचं ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आता हे रफ करू आपण 25 नंबरचा जो प्रश्न आहे आणि 26 नंबरचा प्रश्न आता सोडवायला घेऊ. हे कॅल्क्युलेशनचा भाग ज्यावेळेस तुम्ही बहुपर्यायी प्रश्न सोडवत असता त्यावेळेस तो लिहायची गरज नसते. बघा 26 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज. आता 3च्या पहिल्या 5 पटी म्हणजे काय 3 एके 3 3 दुने 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 पाचे 15 1 2 3 4 5 या 5 पटींची म्हणजे या 5 जणांची बेरीज. ओके 3ची 1 पट 2 पट 3 पट 4 पट 5 पट या 5 संख्यांची बेरीज करायची. आता तुम्ही अशी पण करू शकता 6 3 9 9 आणि 9 18 18 आणि 12 आपल्याकडे झाले 30 30 आणि 15 45 आणि 45 इथं ए ऑप्शन आहे. डायरेक्ट बघा ना डायरेक्ट आलं ना तुमच्याकडे पहिल्या 5 पटींची बेरीज म्हणजे पहिल्या 5 संख्या कुठल्या 3 6 9 12 15 यांची बेरीज किती येते 45. किंवा तुम्ही SNचं सूत्र पण वापरा. यात ए बरोबर किती आहे 3 आहे बरं का. याची किंमत 3 आणि डीची किंमत किती 6तून 3 गेले 3. ओके पटीतली म्हणजे 3च्या पाड्यातली पाड्यातल्या पहिल्या 5 संख्यांची बेरीज. आता इथं SNचं सूत्र वापरा. SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले D. आता Nच्या ऐवजी S किती पहिल्या 5 पटींची बेरीज म्हणून S 5 लिहिलं. Nच्या जागेवर 5 लिहा भागिले 2 2 गुणिले आपल्या Aची किंमत किती आहे 3 आहे. N म्हणजे किती 5 आहे म्हणून 5 वजा 1 गुणिले आपल्या Dची किंमत पण 3 आहे. ठीक आहे 5/2 आपल्या जाग्यावरती 2 त्रिक आले 6 5तून 1 गेले 4 आणि गुणिले आपले 3. ठीक आहे 5/2 आपल्या जागेवर कंसात 6 अधिक 4 त्रिक किती झाले 12 5 भागिले 2 आपल्या जागेवर कंसात 6 आणि 12 झाले 18. ठीक आहे 2 के 2 92 18 आणि 9 5 45 म्हणजे किती आलं 45. असं पण 45 येतं. यांची डायरेक्ट बेरीज केली शॉर्टकटमध्ये फटाफट आन्सर निघू शकतं. सूत्र वापरून काढायचं असेल तर सूत्र वापरून काढा. वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स आहे पण अशी बेरीज करून तुम्हाला पहिल्या 5 पटींची बेरीज म्हणजे 5 संख्यांची बेरीज काढणं कधी कधी सोपं पडतं आपल्याला. ठीक आहे अशा प्रकारे हा 26वा प्रश्न मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या पद्धती सांगितल्यात. आता यानंतर आपण काय करू 27वा प्रश्न पण सेम तसाच आहे. तिथं काय करायचं आहे 15 10 5 या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज करायची. बेरीज करा असा प्रश्न आला की तिथं आपल्याला माहिती आहे की SNचं सूत्र वापरायचं. बेरीज शब्द जिथं जिथं येईल बघा जिथं जिथं तुमचा पहिल्या 10 पदांची बेरीज शब्द आला की तिथं SN आलं. 27व्या प्रश्नात तुम्हाला काय दिले 15 दिले 10 दिले 5 दिले. याच्यामध्ये 10 पदांची बेरीज म्हणजे आपल्याला S10 काढायचं आहे. ठीक आहे आता याच्यामध्ये ए बरोबर किती ए बरोबर पहिले 15 आहेत म्हणजे 15 आणि इथं D बरोबर किती बघा D बरोबर 5 5 कमी होतात. 10तून 15 गेले वजा 5 5तून 10 गेले वजा 5. इथं Dची किंमत वजा 5 आहे. चुकून सुद्धा 5 जर घेतली तर तुमचं उत्तर पूर्णपणे चुकणार आहे. वजा 5च इथं घ्यायची लक्षात घ्या. D बरोबर वजा 5. आता आपल्याला काढायचे S10 मग SNचं सूत्र SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले D कंस पूर्ण. SNच्या जागेवर S10 लिहा. Nच्या जागेवर 10 भागिले 2 कंसात 2 गुणिले Aची किंमत 15 आहे अधिक Nची किंमत 10 आहे म्हणून इथं लिहिलं 10 वजा 1 आपल्या जागेवर गुणिले Dची किंमत आपली वजा 5 आहे. 2 पंचे 10 कंसात 15 दुने 30 आले 10तून 1 गेला 9 गुणिले आपले वजा 5. ठीक आहे 5 आपल्या जाग्यावर 30 आपल्या जाग्यावर 9 5 45 वजा आहे म्हणून वजा 45. आता 5 आपल्या जागेवर आणि गुणिले 30 वजा 45
30तून 45 काय जात नाही, 45तून 30 गेले 15, मोठ्या संख्येचं चिन्ह. 5 गुणिले वजा 15, 15 पाची 75, मोठी 15 पाची 75 आणि 15ला वजाचं चिन्ह म्हणून वजा 75. वजा 75 आहे का? यस, या ठिकाणी वजा 75, अधिक 75 नका करू. ठीक आहे, हा 27 नंबरचा प्रश्न. आता 28 नंबरचा प्रश्न बघा काय आहे. या 28 नंबरच्या प्रश्नात दिलंय पहिले पद 1 आणि nवे पद 20 आहे. SN बरोबर 399, तर n ची किंमत काढा. समस्या गंभीर आहे. बघा ह्या ठिकाणी काय काय दिलंय ते पहिले लिहून घेऊ आणि मग आपली गाडी पुढे नेऊ. ओके, तसा दिसायला प्रश्न अवघड आहे पण असतात सोपे. 28 नंबर थोडा वेगळा आहे. बघा पहिले पद 1 आहे म्हणजे तुमच्याकडे T1 आहे, ज्याला तुम्ही A म्हणता ते तुमच्याकडे 1 आहे. ठीक आहे, जे दिलंय त्याला आपण लिहून घेऊ. nवे पद 20 आहे, TN बरोबर 20 आहे. ठीक आहे, त्यानंतर SN बरोबर 399, SN बरोबर 399 आहे. तर आपल्याला या ठिकाणी किंमत कोणाची काढायची आहे? n ची किंमत काढायची आहे. n बरोबर किती? बघा इथं SNचं एक सूत्र आहे, दुसरं एक सूत्र आहे. SN बरोबर n/2 कंसात T1 अधिक TN, हे सूत्र वापरायचं. ओके, हे एक सूत्र आहे SNचं. TN दिलंय, SN दिलंय, T1 दिलंय, तर हे सूत्र SN बरोबर n/2 कंसात T1 अधिक TN. SN किती आहे? 399 लिहून टाका. n ची किंमत नाही माहिती मला, भागिले 2 आपल्या जागेवर. T1 किती आहे? 1 आहे आणि TN ची किंमत किती आहे? 20 आहे. ठीक आहे, 2 भागिले इकडे आले गुणिले 399 गुणिले 2 बरोबर n आपल्या जागेवर 20 आणि 1 किती झाले? 21. 399च्या डबल जर केलं तर तुमच्याकडे किती येतं? 798 बरोबर 21n. ओके, 798 बरोबर 21n. आता आपल्याला n ची किंमत काढायची. 21 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले, भागिले झाले, मग 798 भागिले 21 बरोबर n. मग n बरोबर किती? 798ला जर आपण 21ने भाग लावला, 21 त्रिक 63. 9तून जर आपण 9मधून 3 गेले 6, 7तून 6 गेले 1, वरून आले 8. आता 21च्या पाड्यात 68 येतात काही असं. 21 8 168, 21 8 168 म्हणजे आपल्याकडे n बरोबर किती आलं? 38. ओके, n ची किंमत 38. बी ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा प्रश्न थोडासा वेगळा होता. सूत्र वेगळं. SN ची 2 सूत्र आहे. एक SN बरोबर n/2 कंसात 2A अधिक n वजा 1 गुणिले D, आणि हे दुसरं सूत्र आहे n/2 कंसात T1 अधिक TN. हे सुद्धा SNचं सूत्र नीट लिहून घ्या, समजून घ्या. ठीक आहे, आता याचा स्क्रीनशॉट मारायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. आपल्या व्हिडिओला पॉज करा, एक स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुमच्याकडे हे उत्तर जे आहे ना ते सेव्ह राहिलं. ठीक आहे, किंवा याची जी PDF फाईल आहे, ॲक्च्युली उत्तरांची नाही पण या सगळ्या प्रश्नांची, आजचे हे आपण 20 प्रश्न घेणार आहोत आणि कालचे काही प्रश्न आपण घेतले, त्या प्रश्नांची एक PDF फाईल जी आहे ना ती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही PDF फाईलसुद्धा बघू शकताय आणि मागची जी व्हिडिओ आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकताय. ओके, तर आता या ठिकाणी 28 नंबरचा जो प्रश्न आहे तो मी पुसतो आणि आपण 29 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण जाऊयात. 29 नंबरचा प्रश्न आता आपण घेऊ. या 29 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा काय दिलंय या ठिकाणी की 12, 16, 20, 24 या अंकगणिती श्रेणीसाठी 24वे पद काढा. 12, 16, 20, 24 हे सोपे प्रश्न आहेत. 24वे पद म्हणजे तुम्हाला T24 काढायचे. यासाठी A बरोबर किती? पहिली A आणि Dच्या किमती काढायला शिकलं पाहिजे, त्या चुकल्या नाही पाहिजेत. A बरोबर 12 आहे ना, पहिलं पद मग 12 लिहिलं. D म्हणजे काय असतो? साधारण फरक. 16तून 12 गेले 4, 20तून 16 गेले 4, 24तून 20 गेले 4, ही सगळी वजाबाकी म्हणजे तुमचा D बरोबर या ठिकाणी किती आहे? 4 आहे. यानंतर आपल्याकडं आता T24 काढायचे म्हणजे TNचं सूत्र बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. हे सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये काय करायचं? T24 काढायचं आहे मला, मग मी इथं TNच्या ऐवजी T24 लिहिला. A ची किंमत 12 आहे म्हणून 12 लिहिली, अधिक n जो आहे त्या n ची किंमत किती आहे बाबा? आपण 24 काढतोय, T24 म्हणून nच्या जागेवर 24 लिहिलं, वजा 1 गुणिले D ची किंमत किती लिहिली? 4 लिहिली. लक्षात आलं तुमच्या? बघा TN जो आहे त्या TNच्या ऐवजी T24 काढायचं म्हणून T24 लिहिलं. A ची किंमत 12 पहिले पद, n T24 काढायचं म्हणून 24, वजा 1 आपल्या जागेवर आणि D ची किंमत 4 आहे. आता 12 आपल्या जागेवर जसेच्या तसे, 24तून 1 गेले बाबा 23 राहिले, गुणिले हे 4,
12 अधिक 23 चौक किती, 4 त्रिक 12, हातच्याला 1, 4 2 8 आणि 1 9, 92. 92 आणि 12 आपल्याकडे किती आले, 104 आले. ओके, 104 आहे का, आहे. यस, सी ऑप्शन जो आहे तो तुमचा करेक्ट आहे, 104. यस. तर अशा प्रकारे हा 29 नंबरचा प्रश्न सोडू शकतो. 30 नंबरचा काय आहे, एका अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद 6 व साधारण फरक 3 आहे, तर यस 10 काढा. यस 10 म्हणजे पहिल्या 10 पदांची बेरीज आपल्याला या ठिकाणी काढायचे. म्हणजे इथं यस एनचं सूत्र बेरीज काढायचे, यस 10 विचारलंय म्हणजे यस एनचं सूत्र आपल्याला इथं वापरावं लागणार आहे. आता यामध्ये तुम्हाला 30व्या प्रश्नात ए बरोबर दिलाय. चला, पहिले पद 6 म्हणजे तुमचा ए बरोबर 6 आहे. त्यानंतर साधारण फरक 3 म्हणजे तुमच्याकडे डी बरोबर 3 आहे. ठीक आहे, विषय संपला. आणि यस 10 आपल्याला काढायचं. सरळ एस एनचं सूत्र वापरा. बघा, एस एनचं सूत्र काय, एस एन बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले डी. लिहिलं. यस एनच्या जागेवर यस 10 काढायचं आहे म्हणून 10 लिहा. एनच्या जागेवर 10 लिहा भागिले 2 कंसात 2 गुणिले ए ची किंमत किती, 6 आहे, अधिक एनची किंमत किती, यस 10 काढतोय म्हणून इथं 10 लिहा, वजा 1 आपल्या जागेवर आणि डी ची किंमत 3 लिहा. ठीक आहे. 2 पंचे 10 कंसात 6 2 12, 10तून 1 गेले 9 गुणिले 3 आपल्या जाग्यावर जशीच्या तसे, पुढे 5 आपल्या जाग्यावर कंसात 12 आपल्या जाग्यावर आणि 9 त्रिक किती येतात, 27 येतात म्हणून इथं लिहिले 27. 5 आपल्या जाग्यावर गुणिले 12 अधिक 27 किती झाले, 39 आणि 39 गुणिले 5 किती, 195. 39 पंचे 195 येतात. 195 आहे का, यस बी ऑप्शन जो आहे तो 195. आता पुढचा प्रश्न संभाव्यता या प्रकरणातला 31वा. खालीलपैकी कोणती संभाव्यता असू शकत नाही. बघा, संभाव्यता जी आहे ती कधीसुद्धा एकापेक्षा जास्त नसते, ती एकापेक्षा कमी असते आणि 100% पेक्षा कमी असते. एकापेक्षा कमी म्हणजे ती 100% कमीच असते. ओके, 100 किंवा एकापेक्षा कमी असते संभाव्यता, किंवा 100% किंवा 100% कमी. आता 2/3 म्हणजे किती येतं तुमच्याकडं, जर तुम्ही 2ला जर 3ला जर 2ने भाग लावला, 3 1 3 0 0 दिलं, 3 7 18 0 3 7 18 म्हणजे 0.66. ही कितीपेक्षा कमी आहे, एकापेक्षा कमी. म्हणजे ही संभाव्यता आहे. ही 0.7 पण आहे, पण ही 1.5 जी आहे ना, ती 1.5 एकापेक्षा मोठी आहे. एकापेक्षा मोठी म्हणजे ही संभाव्यता असू शकत नाही. तुम्ही म्हणाल इथं 15 तर एकापेक्षा किती मोठी आहे, पण इथं 15% म्हणजे काय असतं, 15 भागिले 100 असतं. आता 15ला जर तुम्ही 100ने भागलं तर काय येणार रे बाबा, 0.15 येणार. आता 0.15 खूप लहान झाले. त्यामुळं ही संभाव्यता आहे 15%, 60%, 70%. 100%च्या वर जर असेल 101, 102% तर मग नसते. तर अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता की बाबा ही संभाव्यता जी आहे ना, ही आहे संभाव्यता, ही आहे, परंतु बी जी आहे ती संभाव्यता नाही. ओके, तर हे 31 प्रश्न झालेत. अजून 9 ते 10 प्रश्न आहेत, ते आता लगेच याच व्हिडिओमध्ये आपण बघूयात. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक विनंती आहे मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी आता जॉईन झालेत, नवीन आहेत, तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कारण एवढे सगळे विद्यार्थी बघतात आणि लाईक एवढ्या कमी आहेत. प्लीज लाईक करा, तुमचा प्रत्येक लाईक खूप इम्पॉर्टंट आहे. आणखी एक गोष्ट मित्रांनो, तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, कारण एवढ्या आठवड्याभरात बऱ्याच इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी मी अपलोड करणार आहे. त्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर इयत्ता 11वीच्या व्हिडिओसुद्धा दररोज सकाळी 11 वाजता अपलोड होत असतात आपल्या यूट्यूब चॅनलवरती. दररोज सकाळी 11 वाजता एक 11वीची व्हिडिओ, सध्या सायन्स सुरू केलेलं आहे, येत्या काळात कॉमर्स आणि आर्ट्स पण आपण सुरू करणार आहोत. त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्या असं वाटत असेल तरीसुद्धा आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणखी महत्त्वाची गोष्ट, काल आपण गणित भाग 1ची 20 गणितं बघितली, आज आपण जवळपास 20-21 गणितं बघतोय. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2चे बहुपर्यायी प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. तर ती व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे उद्यासुद्धा संध्याकाळी 7 वाजता यूट्यूब चॅनलवर या आपल्या आणि ती व्हिडिओ बघा. म्हणजे विज्ञान गणित भाग 1ला 2 दिवस गेले, गणित भाग 2ला 2 दिवस जातील, त्यानंतर विज्ञान 1, विज्ञान 2, मग इतिहास, भूगोल, अशा प्रकारे सगळ्या विषयांचे बहुपर्यायी प्रश्न जे आहेत त्याची तयारी आपण तुमची करून घेणार आहोत. तर आता आपण बघूयात थोड्याच वेळात पुढचे प्रश्न. हे पहा मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक जो 32 आहे, या 32व्या प्रश्नात बघा काय आपण समजून घेऊयात. बरेचसे सोपे प्रश्न आहेत आता पुढचे. यात काय दिलं आहे की एक फासा फेकलास वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता. आता जर आपण एक फासा जर फेकला, एक फासा जो आहे त्याच्यावरती काय आकडे असतात, फाशावरती आपल्याकडे 1 ते 6 पर्यंतचे आकडे असतात, आपल्याला माहिती आहे. फाशावर आता इथं जरा मी एक लाईन मारून घेतो म्हणजे आपल्याला जरा सोडवायला बरं पडेल. ठीक आहे.
बघा, कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे आणि हे कॅल्क्युलेशन ॲक्च्युली पेपरमध्ये नसतं करायचं ऑब्जेक्टिव्ह टाईपला, फक्त आपल्या माहितीसाठी. प्रश्न क्रमांक 32. जर एक फासा फेकला तर तुमच्याकडे यस किती असणार आहे? एक फासा फेकल्यावर यस असणार आहे 1 2 3 4 5 6. 1 ते 6 पर्यंतचे आकडे असतात एक फासा फेकल्यावर, म्हणून नंबर ऑफ यस किती झालं? 6 झालं. आता जी घटना आहे, आता तुमची घटना काय बाबा? घटना जर तुम्ही पाहिली तर ही घटना काय आहे की 3 पेक्षा कमी संख्या येणे. कितीपेक्षा? 3 पेक्षा कमी संख्या येणे. 3 पेक्षा कमी म्हणजे 3 पेक्षा लहान संख्या येणं. आता 3 पेक्षा लहान संख्या येणं ही घटना समजा ए आहे, तर काय बाबा 3 पेक्षा लहान 1 आणि 2 या 2 संख्या आहे, म्हणजे तुमच्याकडे नंबर ऑफ ए बरोबर किती झाला? 2. आता याची संभाव्यता काढायची. याची काय करायची आपल्याला? संभाव्यता काढायची ना. मग आता याची संभाव्यता काढायचं सूत्र असतं पी ऑफ ए. लक्षात घ्या, हे तुम्ही शिकलात. संभाव्यता काढायचं सूत्र पी ऑफ ए. पी ऑफ ए काढायचं सूत्र काय? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए किती आला? 2 आणि भागिले नंबर ऑफ यस किती आहे? 6. आता बे के बे बेत्रिक 6 म्हणजे किती आलं? 1/3 आलं. 1/3 आहे का? यस बाबा, तुमचा बी ऑप्शन जो आहे तो 1/3 करेक्ट आहे. झाला, एकदम सिंपल आहे. दुसरा बघा, 1 ते 100 मधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता काढा. आता हा जो प्रश्न आहे, 1 ते 100 मधून निवडलेली जी संख्या आहे ती मूळ संख्या असण्याची संभाव्यता काढायची. आता ह्या ज्या मूळ संख्या आहेत, 33 नंबरचा जर प्रश्न आपण बघितला, आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा यस बरोबर किती असणार आहे? 1 2 3 डॉट 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 100 पर्यंतच्या संख्या, म्हणजे नंबर ऑफ यस बरोबर तुमच्याकडे 100 आलेला आहे. आता घटना जी आहे, आपली घटना जी आहे त्या घटनेला आपण ए म्हणू. ती कुठली आहे बाबा? मूळ संख्या. बरं का, याच्यात काय सांगितलं तुम्हाला की तुमची मूळ संख्या, की 1 ते 100 मधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची शक्यता. आता मूळ संख्यांचा जर विचार केला तर 1 पासून 100 पर्यंत मूळ संख्या किती असतात? 2 ही मूळ संख्या आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे, अशा मूळ संख्या. आणि 1 पासून 100 पर्यंतच्या जर तुम्ही मूळ संख्या पाहायला गेलं तर त्या एकूण 25 येतात. किती येतात? 25. लक्षात घ्या, नंबर ऑफ ए बरोबर 25. 1 पासून 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत, म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 25. आता आपल्याला संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए काढायचं आहे, म्हणजे नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए किती? 25 आहे, मग इथं लिहिलं 25, भागिले नंबर ऑफ यस किती? 100 आहे, इथं लिहिलं 100. 25 एके 25, 25 चौक 100. 1/4 आहे का? यस, इथं 1/4 आन्सर तुमचा करेक्ट आहे. फक्त तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजेत की मूळ संख्या म्हणजे ज्या संख्याला फक्त 2च संख्येने भाग जातो. एक म्हणजे ती स्वतः आणि 1 अशा संख्या 2 3 5 7 11 13 या सगळ्यांना 2 एकाने आणि स्वतः त्या संख्येने भाग जातो. ठीक आहे, म्हणून यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. आणि अशा मूळ संख्या ज्या आहेत 1 ते 100 पर्यंत एकूण 25 आहेत. आता 34 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण बघून घेऊयात काय आहे या प्रश्नामध्ये. 34 नंबरचा प्रश्न काय? प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 1 ते 40 संख्या लिहिल्यात. बरं का, कार्डावरती लिहिलेल्या संख्या म्हणजे तुमचं यस असणार किती? 1 ते 40 म्हणजे 1 2 3 4 5 डॉट 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 40 पर्यंतच्या संख्या. 40 पर्यंतच्या संख्या लिहिल्यात म्हणजे नंबर ऑफ यस बरोबर 40. पहिला नंबर ऑफ यस काढून घ्यायचा, बाकी मग काय झेंडावंदनी ते नंतर करता येते. प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 1 ते 40 पर्यंतच्या संख्या लिहिल्यात. ओके, आता या कार्डामधून एक कार्ड उचलले असता कार्डवरील संख्या 5च्या पटीत, संख्या कशी पाहिजे? 5च्या पटीत असण्याची संभाव्यता. घटना आपण काय म्हणू तिला? ए. संख्या काय बाबा? 5च्या पटीत. 5च्या पटीत. मी डिटेल्समध्ये नाही लिहित मित्रांनो, उत्तर काय डिटेल्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन नाही करत, लिहित नाही, कारण आपल्याला फक्त ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न सोडवायचे, काय डिस्क्रिप्टिव्ह नाही सोडवायचं. डिस्क्रिप्टिव्ह सोडवायचं असतं तर मी एकदम डिटेल्समध्ये लिहून दिलं असतं, पण लिहिताना मी डिटेलमध्ये नाही लिहित. घटना एक काय बाबा? 5च्या पटीतली संख्या ए. आता 5च्या पटीत संख्या कुठल्या? 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40. 40च्या पुढं काय जाणार नाही. 45 तर नसणार आहे, कारण 1 ते 40चाच विचार करायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे नंबर ऑफ ए बरोबर किती आलं? 1 2 3 4 5 6 7 8. नंबर ऑफ ए आलं 8. आता संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए, मगापासून तेच बघतो आपण. संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए असतं. मग पी ऑफ ए बरोबर काय असतं आपल्याकडं? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस असतं. नंबर ऑफ ए 8 आहे आणि भागिले नंबर ऑफ एस किती बाबा? 40 आहे.
8 एके 8, 8 45, किती आलं उत्तर बाबा 1/5 आलं आहे का 1/5? यस, ए ऑप्शन करेक्ट आहे 1/5. यस, हे झाले 34वा. आता 35 नंबरचा प्रश्न एकदम सोपा आहे, लगेच होऊन जाईल. हे बघा, हे पुसतो मी आता. एकंदरीत 41 प्रश्न, 40 का 41, मी 39 लिहिले. अजून 2 प्रश्न आपले बाकीच आहेत, ते आपण घेऊयात सगळे. बघा 35 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलाय, नंबर ऑफ ए बरोबर 2 दिलेला आहे. त्यानंतर पी ऑफ ए बरोबर 1/5 दिले, पी ऑफ ए बरोबर 1/5 दिलेला आहे. तर नंबर ऑफ एस आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, आता यामध्ये लक्षात घ्या, आपल्याकडे पी ऑफ ए काढायचं सूत्र असतं. ते सूत्र लिहा तुम्ही. पी ऑफ ए काढायचं सूत्र काय असतो? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. आता याच्यातला नंबर ऑफ एस जो खालचा आहे तो आपल्याला काढायचा आहे. पी ऑफ ए किती आहे? 1/5 आहे, लिहून टाका. नंबर ऑफ ए किती? 2 आहे, लिहून टाका. आणि नंबर ऑफ एस आपल्याला काढायचा आहे. तिरकस गुणाकार करा. 1 गुणिले नंबर ऑफ एस, नंबर ऑफ एस. 5 दुने 10, म्हणजे नंबर ऑफ एस किती आला? 10 आला आहे का? यस, ए ऑप्शन करेक्ट आहे. नंबर ऑफ एस बरोबर 10. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. सिम्पल आहे, काय जास्त हार्ड नाही. ओके, तर आता मी हे पण रफ करतो मित्रांनो, 35 नंबरचा प्रश्न. ओके, तर यानंतर 35 नंतर आपल्याकडे 36 नंबरचा प्रश्न आहे. 2 नाणी फेकली असता कमीत कमी 1 छाप मिळण्याची संभाव्यता काढा. आता 2 नाणी जर फेकली मी, तर नमुना अवकाश काय असतो? बघा, 2 नाणी फेकल्यावर नमुना अवकाश काय असतो? पहिली गोष्ट एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच. 2 नाणी फेकल्यावर काय लिहायचं? एच एच एच. 2 नाणी फेकली असता नमुना अवकाश काय येतो? पहिला एच 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 लिहायचा, मग शेवटी टी, मधी टी, पहिला टी. शेवटी टी, मधी टी, पहिला टी. त्याच्यानंतर काय लिहायचं? टी 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 लिहायचं. टी टी एच, टी एच टी, एच टी टी, टी टी टी, शेवटी एच, मधी एच, पहिला एच. ठीक आहे, इथं नंबर ऑफ एस बरोबर तुमच्याकडे इथं 8. आता जी घटना जी आहे तिला आपण ए म्हणू. चला, घटना ए आहे कमीत कमी 1 छाप मिळणे. कमीत कमी 1 छाप, 1 छाप मिळणे. आता 1 छापा मिळणे कमीत कमी, याचा अर्थ काय बाबा? कमीत कमी 1 तरी छापा मिळाला पाहिजे रे बाबा. 0 नको आहे मला, 1 तरी छापा पाहिजे. 2 असला तरी चालेल, चांगली गोष्ट आहे. 3 असला तरी चालेल, ओके बरं का. कमीत कमी 1 म्हणजे एकाच्या खाली नको, एकाच्या वर पाहिजे तेवढे. आता इथं 3 चालतील, 2 चालतील, 2 चालतील, 2 चालतील. इथं 1 पण नाही आहे, हे नाही चालणार. टी 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 नाही चालणार. आपल्याला 1 तरी पाहिजे. इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे 7 जण आपण घेऊ शकतो. कमीत कमी 1 म्हणजे 1 आणि 1च्या पुढचे सगळे घ्यायचे, एकापेक्षा खाली शून्यावरती यायचं नाही. आता ए बरोबर किती बाबा? एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच, टी एच एच लिहिले. त्याच्यानंतर काय बाबा? टी टी एच, टी एच टी आणि एच टी टी. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर आपल्याकडे किती? 1 2 3 4 5 6 7, 7 आलं. नंबर ऑफ ए 7. आता याची संभाव्यता म्हणजे मला काढायचं आहे पी ऑफ ए. ते काय बाबा? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 7 आहे आणि नंबर ऑफ एस किती? 8 आहे. 7/8 आहे का बाबा? यस, 7/8. सी ऑप्शन करेक्ट आहे, 7/8. तर अशा प्रकारे हा 36 नंबरचा प्रश्न आपण सोडू शकतो. 37, 38 आणि 39 नंबरचे जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे आता आपण वळूयात. आता इथं सॉरी ॲक्च्युली आपला हा प्रश्न जो आहे ना 36 नंबरचा रॉंग झालेला आहे. कारण आपले मी 3 नाणी लिहिलं, 2 नाणी पाहिजेत आपल्याला. आपला 36 नंबरचा प्रश्न मित्रांनो थोडासा रॉंग झालेला आहे बरं का. रॉंग झाला, चुकला आहे. परत एकदा मी सांगतो तुम्हाला. 36 नंबरचा प्रश्न 2 नाणी आहेत, 3 नाणी नाही. खालच्या प्रश्नात 3 नाणी आहे, 2 नाणी आपल्याला पाहिजे. 2 नाणी फेकल्यावर काय असतं? एच एच, एच टी, टी एच आणि टी टी. ठीक आहे, याला बाजूला ठेवा सध्या. ओके, 2 नाणी फेकले असता. आता 2 नाणी फेकले असता आपल्याकडं बघा, 2 नाणी फेकले असता कमीत कमी 1 छापा मिळण्याची संभाव्यता काढा. आता जर मी 2 नाणी जर फेकली तर माझ्याकडे काय मिळणार आहे बाबा? 1 2 3 4च गोष्टी मिळणार. 2 नाणी फेकल्यावरती 1 2 3 4 म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर किती मिळणार आहे आपल्याकडं? 4 मिळणार आहे. आता घटना ज्या आहेत आपल्याकडं, घटना ए ती काय? कमीत कमी 1 छाप मिळणे. कमीत कमी 1 छाप मिळणे. कमीत कमी 1 छापा मिळणे. 1 छाप मिळणे.
आता ए बरोबर काय येणार, कमीत कमी एक तरी छापा पाहिजे, एकापेक्षा खाली नको, 2 चालतील बघा, इथं 2 हे चालतील एच एच, इथं 1 हे चालतील एच टी, इथं टी एच चालेल, ठीक आहे, टी टी चालणार नाही, म्हणजे आपला नंबर ऑफ ए बरोबर किती 3 आहे. यस, आता आपल्याकडं पी ऑफ ए जर मला काढायचं आहे तर ते काय असणार, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस, नंबर ऑफ ए किती 3 आणि नंबर ऑफ एस किती 4, 3/4. पण प्रॉब्लेम असा आहे की इथं 3/4 आपलं कुठं उत्तरच दिसत नाही. इथं आपण काय करू, कुठं तर 3/4 ॲड करू, कारण 3/4 पाहिजे, त्याच्याशिवाय काय येणार नाही. समजा सी ऑप्शन जो आहे तो 3/4 आपण करून टाकू, सी काय करू 3/4 करू. ओके, सी ऑप्शन 3/4 बरोबर आहे. हे याच्यामध्ये 3/4 ऑप्शनच नव्हता, पण उत्तर 3/4 येते. माझं इथं लिहित असताना कदाचित मिस्टेक झाली असेल. ओके ठीक आहे, पण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी आपली प्रश्नपत्रिका आहे ती जरा नीट बघा, त्याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन तुम्हाला भेटतील. 36 नंतर 37 नंबरचा जो प्रश्न आहे मित्रांनो, 3 नाणी एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश. आता 3 नाणी फेकल्यावर नमुना अवकाश काय येतो आपल्याला माहिती आहे. 37 नंबरला नमुना अवकाश जो आहे, 3 नाणी जर आपण फेकली तर नमुना अवकाश काय येतो, मगाशी सांगितलं एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच, बरं का. एच एच एच, टी शेवटी टीमध्ये टी पाहिला, मग टी टी टी, टी टी एच, टी एच टी, एच टी टी, टी टी टीमध्ये एच शेवटी एचमध्ये एच पाहिला, म्हणजे तुमचा नंबर ऑफ एस किती झाला 8 झाला. नंबर ऑफ एस किती, वर 4 खाली 4, 8 ऑप्शन सी मध्ये करेक्ट आहे. त्याचप्रमाणे इथं बघा, 2 फासे एकाच वेळी फेकले असता नमुना घटकांची संख्या. 2 फासे जर फेकले तर तुम्हाला काय मिळतं बाबा, 38 नंबरच्या ह्याच्यात बघा, 2 फासे जर तुम्ही फेकले तर 2 फासे फेकल्यावरती आपल्याला काय काय मिळत असतं. पहिली गोष्ट 1 1, 1 2, 1 3 असं करत करत 6 6 पर्यंत जर तुम्ही गेलात तर तुम्हाला नंबर ऑफ एस बरोबर 36 मिळतं. 2 फासे फेकल्यावरती नमुना घटकांची संख्या 36 असते, हे लक्षात ठेवा. ओके, आणि 1 फासा फेकला तर 6 असते, 2 फासे फेकल्यावर 36 असते. यस, आता 39 नंबरचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे, जरा तो आपण सोडून घेऊयात आणि मग पुढे जाऊ. 39 नंबरच्या प्रश्नात काय बघा, पहिल्या n समनैसर्गिक संख्यांची बेरीज काय असेल. समसंख्या कुठल्या, 2 आहे, 4 आहे, 6 आहेत, 8 आहेत, 10 आहेत, डॉट डॉट डॉट. ए बरोबर किती आहे, 2 आहे. ओके, आणि डी बरोबर पण किती, 4तून 2 गेले 2, 6तून 4 गेले 2, 8तून 6 गेले 2, सगळीकडे 2 आहे. आता n संख्यांची बेरीज म्हणजे एस एनच काढायचं आहे. एस एनचं सूत्र काय, n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले डी. n/2 आपल्या जाग्यावरती कंसात 2 गुणिले a ची किंमत किती आहे बाबा, 2 आहे, अधिक n ची किंमत नाही माहिती, वजा 1 गुणिले डी ची किंमत किती, 2 आहे, ती लिहिली. परत n/2 आपल्या जाग्यावर 2 1 2 लिहिले, 2 या कंसाला गुणा, 2 1 2, 2 दुने 4 झाले, 2 दुने 4 झाले, 2 या कंसाला गुणा, 2 गुणिले n 2n वजा 2 1 2 आपण या ठिकाणी लिहिलं. n/2 आपल्या जाग्यावर कंसात आपण काय लिहिलं, 4तून 2 गेले 2 आले, हे 2n तर आपल्या जाग्यावरती, आणि 4तून 2 गेले 2 म्हणजे अधिक 2 आपण या ठिकाणी लिहूयात. बरोबर n/2 आपल्या जाग्यावर या दोघांमधून 2 2 कॉमन काढले, 2 कॉमन काढले, कंसात 2 बाहेर आले फक्त n, आणि बे एकच आला, 2 2 कॅन्सल, कंसात काय राहिले n कंसात n अधिक 1 राहिले, तर n कंसात n अधिक 1 आहे का, यस, बी ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. तर मित्रांनो, याचा तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचा असेल तर प्लीज स्क्रीनशॉट मारून घ्या. तर मित्रांनो, जवळपास 39 प्रश्न तर मी बघितलेत. 39 प्रश्नांपर्यंत आज 19 प्रश्न आपले झालेत, अजून 2 प्रश्न आहेत, तर वेळ खूप होत आहे. तर माझी एक विनंती आहे की ते दोन्ही प्रश्न तुम्ही बघा, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवरून तुम्ही ती प्रश्नपत्रिका जी आहे ती डाउनलोड करून घ्या, आणि ती प्रश्नपत्रिका हे सगळे 40 प्रश्न जे आहेत ते मी दिलेले आहेत, ते 40-41 प्रश्न जे आहेत ती PDF फाईल डाउनलोड करून घ्या आणि ती सोडवा. याच्या पुढचे 1-2 प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. काही अडचणी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला लिहा, किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ तिथंच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2चे जे काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, बहुपर्यायी प्रश्न, त्यावरती चर्चा करूयात. तुर्तास इथंच थांबू. धन्यवाद.